सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांचे मुंबई गोवा महामार्ग ठेकेदार व प्रशासनाविरोधात प्रजासत्ताक दिनी लाक्षणिक उपोषण। राजापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवत सातत्याने लढणारे, सर्वसामान्यांसाठी झगडणारे अरविंद लांजेकर राजीव गांधी स्टेडियमवर प्रजासत्ताक दिनी मुंबई गोवा हायवे महामार्ग ठेकेदार KCC कंपनी तसेच संबंधित प्रशासन यांच्या विरोधात दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी लोकशाही मार्गाने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत। मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर विभागातील महामार्गाचे काम पूर्ण झाले असून अनेक कामे प्रलंबित आहेत। मुंबई गोवा महामार्गावरील अर्जुना नदीवरील सर्वात मोठ्या ब्रिजवरील स्ट्रीट लाईट, पेट्रोल पंप ते ST डेपो स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असून ती तात्काळ चालू करण्याकरता तसेच शेतात जाणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या पायवाटा तसेच सर्व्हिस रोड यांची अपूर्ण कामे असून याकरता KCC कंपनी जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे। तसेच मुंबई गोवा महामार्गावरील ST पिकअप शेड, बस स्टॉप हे सुद्धा अजूनही अनेक ठिकाणी बनवले गेले नाही आहेत। ST डेपोच्या समोरील काम सुद्धा अपूर्ण अवस्थेत आहे। याकडे ठेकेदार KCC कंपनी व संबंधित प्रशासन डोळेझाक करीत आहे व झोपेचे सोंग घेतल्यासारखे करत असून पाठीशी असल्याचे दिसून येत आहे। यामुळे कामे अपूर्ण अवस्थेत आहेत व जनतेचे हाल होत आहेत। याकरता अरविंद लांजेकर यांनी प्रजासत्ताक दिनी राजापूर येथील राजीव गांधी स्टेडियमवर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचे ठरवले आहे। या उपोषणाला अनेक संघटना तसेच शेतकऱ्यांचा पाठिंबा दर्शवला असून या उपोषणात अनेक जण सहभागी होणार आहेत। महामुंबईसह प्रमोद तरड, राजापूर।